नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 7। हा प्रकाश मनात साठवून मी माईजवळ गेलो। तिने अर्धवट गुंगीत डोळे उघडले। ती जागी होऊ लागली होती। कालच्या उभ्या दिवसात तिच्या पोटात काही गेलं नव्हतं। मी चटकन स्वयंपाकघरात गेलो। चहा केला। माईला हळूच उठवून बसल्या जागी चूल भरायला दिली। चहाचे 2 पेले घेऊन आलो। तिच्या हातात 1 पेला दिला। तो तसाच घेऊन ती बसली। मी तिच्या पाठीवरून हात फिरवला। बशीत चहा ओतून मी तिच्या तोंडाला ती लावली। चहाचे घोट घेता घेता तिला हुशारी वाटू लागली। चहा पिऊन झाल्यावर एखाद्या लहान मुलीसारखं तिने आपलं मस्तक माझ्या मांडीवर ठेवलं। मी ते थोपटू लागलो। ती माझ्याकडे पाहत होती, मी तिच्याकडे पाहत होतो। शब्द उमटत नव्हते, पण डोळे बोलत होते। जणू आम्ही एकमेकाला म्हणत होतो, या अंधारातून मला प्रकाशाकडे ने। 3 वाजून गेलेत। अलीकडे जागरण सोसत नाही मला। बसून फार वेळ लिहवतही नाही, म्हणून आवर्त घेतो। PhDचा अभ्यास करायचा तुझी कल्पना चांगली आहे। संध्याकाळी आपण दासबाबूंच्याकडे जाऊ। तू काही कर, पण दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस। त्या पिंजऱ्याचे दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार। जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार। तुझा दादा। दासबाबूंच्या खोलीचे दार उघडेच होते। नंदाला वाटले ते काहीतरी वाचत पडले असावेत। दादांना घेऊन ती दारापाशी आली। तिने खोलीत पाऊल टाकले। आपल्याला पाहताच सुस्वागतम सुस्वागतम किंवा हा पौर्णिमेचा चंद्र आज पश्चिमेकडे कसा उगवला असे काहीतरी ते म्हणतील अशी तिची कल्पना होती। पण तसे काहीच घडले नाही। तिने डोकावून पाहिले। दासबाबू एका कोपऱ्यात एकटेच बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते। तांबडे हिरवे हत्ती घोडे बाजूला मरून पडले होते। खोलीतल्या त्या कोपऱ्याला जणू कुरुक्षेत्राचे रूप आले होते। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दासबाबू जसे या युद्धातला अर्जुन होते, तसेच त्याच्यातला कर्णही तेच होते। दोन्हीकडल्या खेळीने ते मोठ्या तन्मयतेने खेळत होते। ते पाहून नंदाला आठवण झाली ती लहानपणीच्या भातुकलीच्या लग्नाची। तिने दादांना हळूच खुणावले। तेही आत आले आणि दासबाबूंच्या या क्रीडा समाधीकडे पाहू लागले। मेला वजीर मेला। हिरव्या घोड्याने तांबडा वजीर मारत दासबाबू ओरडले। क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजीची दांडी उडवणाऱ्या बालचमूतल्या गोलंदाजासारखे। कुणाचा वजीर मेला? नंदाने मिश्कील स्वराने दारातून प्रश्न केला। दासबाबूंनी एकदम वळून पाहिले। नंदा दृष्टीला पडताच त्यांच्या मुद्रेवर स्मित झळकले। लगबगीनं उटीत आणि धोतराचा जमिनीवर लोळणारा सोगा कसाबसा सावरीत ते पुढे आले। नमस्कार असे म्हणत त्यांनी दादांचे दोन्ही हात घट्ट धरले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना एका सुंदर वेताच्या खुर्चीत बसवले। मग नंदाकडे लटक्या आश्चर्याने पाहत ते उद्गारले, प्रयाग क्षेत्री सरस्वती गुप्त आहे असं आम्ही पिढ्यानपिढ्या ऐकलं होतं, पण अलकनंदा अंतर्धान पावलेली आम्ही कधी ऐकली नव्हती बुवा। नंदा काहीच बोलत नाही असे पाहून ते दादांच्याकडे वळले आणि बंगाली उच्चारांची डूब असलेल्या मराठीत म्हणाले, दादासाहेब, आमची ही अलकनंदा कुठल्या समुद्राला मिळाली नाही ना अजून? बरेच दिवसात काही खबर मिळाली नाही हिची। तेव्हा म्हटलं। काही क्षण नंदाच्या मनाची चलबिचल झाली।
दादाही थोडे गडबडले, पण नंदाने लगेच स्वतःला सावरले. विषय बदलण्याकरता ती हसत म्हणाली, सर, तुम्हाला बुद्धिबळाचा इतका शौक आहे हे ठाऊक नव्हतं मला. लहान मुलासारखे एकटेच खेळत बसला होता. दासबाबू हसत म्हणाले, अगं पोरी, बुद्धिबळ हेच आमचं भांडवल. आम्हा प्रोफेसरांना दुसरं काय येतंय? बाजारात भाजी आणायला गेलो तर मी शिळी भाजी महाग दरानं घेऊन येतो. मग काय होतं सांगू? चष्म्याआडचे आपले डोळे किलकिले करीत ते पुढे म्हणाले, वर्गात तास तास लेक्चर देऊन आम्ही तुम्हाला हैराण करतो आणि भाजीचा असला हातबट्ट्याचा सौदा केला की घरची सहधर्मिणी आम्हाला हैराण करते. बोलता बोलता दासबाबू हसू लागले. दादा आणि नंदाही त्यांच्या हसण्यात सामील झाली. हसता हसता दासबाबूंनी कोपऱ्यात पसरलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिले. ते गंभीर झाले. मग नंदाकडे वळून म्हणाले, एखादे वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जातं. त्या धक्क्याने मनाचा तोल जातो. अशा वेळी बसतो हे लाकडी वजीर नाचवीत. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव. या दैवाचे डाव मीच टाकतो. काही वेळ ते जिंकतं, काही वेळा मी जिंकतो. मग हार जीत सारखी वाटू लागते. मन हळूहळू ताळ्यावर येतं. आज असंच झालं. दुपारच्या डाकेनं कलकत्त्याचे एक पत्र आलं. माझ्या बालमित्राचा एक मुलगा आहे. काही उद्योगधंदा काढला होता त्यानं. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. आमच्या बेलाच्या लग्नासाठी साठवलेली पुंजी 2-3 वर्षाच्या बोलीनं त्याला मी दिली होती. त्याचं एक चांगलं घर आहे कलकत्त्यात. ते घर विकून तुमचे पैसे हवे तेव्हा परत करीन असे तो म्हणाला होता. मी विश्वासाने त्याला पैसे दिले. महिन्यापूर्वी त्यानं आपल्या धंद्याचा गाशा गुंडाळला असं कळलं. 4 पैसे परत मिळतात का हे पाहण्यासाठी त्याच्या घराची चौकशी केली होती. आज त्या पत्राचे उत्तर आलं. ते घर आधीच कुणाकडे तरी घाण ठेवलं होतं त्यानं. आता तर त्याने ते विकूनही टाकलं आहे म्हणे. दासबाबू एकदम शांत झाले. त्यांच्या हसऱ्या मुद्रेवर काळजीची अंधुक सावली दिसू लागली. क्षणभराने ते पुढे बोलू लागले. पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझा मला राग आला. मग बसलो बुद्धिबळ खेळायला. हा खेळ म्हणजे साऱ्या तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. आपण एकट्यानेच खेळायला बसलो म्हणजे या नाटकात नायक आपण होतो, प्रतिनायकही आपण असतो. एकाच वेळी आपण जिंकतो आणि हरतो. आपला जय हा आपलाच पराजय होतो. हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही. गाणे गोड लागावे पण त्याच्या रागदारीचा आनंद चाखता येऊ नये. तसे काहीतरी दासबाबूंचे हे बोलणे ऐकताना नंदाला वाटले. तत्वज्ञान बोलू लागलेले दासबाबू एकदम खळखळून हसले आणि दादांच्याकडे वळून म्हणाले, दादासाहेब, माझं हे नेहमी असंच होतं. हॅम्लेट म्हणतो ना तसं, शब्द शब्द. लगेच नंदाकडे पाहत ते उद्गारले, तुझ्यासारख्या हुशार मुलीपुढे हे शब्दांचे फुगे फुगवून आता भागणार नाही. हे कळतंय हं आम्हाला. तू केव्हा या शब्दांना टाचणी लावशील आणि त्यातली हवा काढून घेशील याचा नेम नाही. लगेच गंभीर स्वराने ते म्हणाले, जाऊ देते. आज का आली होतीस बेटा? क्षणभर नंदा गोंधळल्यासारखी झाली. मग आपल्या बोटांच्या अस्वस्थ चाळ्याकडे पाहत ती म्हणाली, PhD करावी म्हणते मी, जरा निराळ्या विषयावर. हॅम्लेटमध्ये एक विचित्र प्रकारचा गूढपणा आहे असं इलियटनं म्हटलं आहे ना.
मलाही ते पटायला लागले. पण ती गूढता आहे हॅम्लेटच्या आईच्या बाबतीत. तिचं चित्रण करताना शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असं सारखं वाटत राहतं. तुम्हीच सांगा सर, स्त्रीचं प्रेम इतकं चंचल असू शकेल? तिचं काळीज इतकं उलटं होऊ शकेल? जन्माचा जोडीदार म्हणून ज्याच्याबरोबर जीवनाचा अर्धामुर्धा प्रवास केला त्याच्यावर सहजासहजी विषप्रयोग करण्यात इतकी स्त्री पाषाण हृदयी होईल? आरंभाला क्षणभर गोंधळलेले नंदाचे मन आता स्थिर झाले होते. ती बोलण्याच्या भरात आली होती. दासबाबू तिच्याकडे अभिमानाने पाहत दादांना म्हणाले, दादासाहेब, मोठे भाग्यवान आहात तुम्ही. तुमची नंदा चर्चा करू लागली म्हणजे जुन्या काळच्या गार्गी मैत्रेयीच्या कथा खऱ्या असाव्यात असं वाटू लागतं. बोला, आमची बेला तुम्ही घ्या, तुमची नंदा आम्हाला द्या. बोला, पटतो का सौदा? धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.